लाडकी बहीण योजना केवायसी 29 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. होय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना डीबीटी थेट लाभ हस्तांतरण मार्फत मिळणारे 1500 रुपये वेळेत आणि योग्यरित्या खात्यात जमा होण्यासाठी सरकारने ई-केवायसी प्रक्रिया करण्यास अधिकृत मान्यता देण्यात आलेली आहे. या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना ई-केवायसी करणं राज्य सरकारकडून अनिवार्य करण्यात आले आहे. ई-केवायसी पूर्ण केली नाही तर प्रति महिना दिले जाणारे 1500 रुपयाचे मानधन रद्द करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले. त्यामुळे ई-केवायसी करण्यासाठी राज्यातील लाडक्या बहिणींची झुंबड उडाली आहे. पण ई-केवायसी करताना लाडकीला अनेक अडचणींना सामना करावा लागतोय. सर्व्हर व्यवस्थित काम करत नसल्यामुळे अनेक लाडकीला केवायसी करता येत नाही, असे समोर आले आहे. त्यावर राज्य सरकारकडून काम सुरू असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. त्याशिवाय 29 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना ई-केवायसीसाठी मुदतवाढ दिली जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. त्याच्यामुळं या ठिकाणी लाडक्या बहिणींना आता मोठा दिलासा मिळालेला आहे. कारण की मुदतवाढ दिल्यामुळे लाडक्या बहिणी मुदतीच्या आतमध्ये या ठिकाणी ई-केवायसी पूर्ण करू शकतील आणि लाडक्या बहिणींना 1500 रुपयाचा लाभ या ठिकाणी नक्की मिळून जाईल. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टुडे मराठी लोगो यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.